मुलगा होता. त्याला असं वाटलं की बघा, शॉर्टबट स्वीट सांगतो, असं पूर्ण थेरॉटिकल नाही, थोडस प्रॅक्टिकल. थुलकोठीत या नगरामध्ये राहणारा तो एक चांगला सभ्य मुलगा होता. त्याचे आई वडील देखील धार्मिक होते, सर्व कुटुंब देखील धार्मिक होतं. एकदा त्याच्या नगरामध्ये भगवान बुद्ध प्रवचन करण्यासाठी आले. कोणत्या देशामध्ये आले? कुरु देशामध्ये आले. कुरु देश, बरोबर आहे. आणि कुरु देशाची राजधानी काय होती माहिती आहे का? कुरु देशाची राजधानी थुलकोठीत होती, बरोबर आहे. आता या थुलकोठीत नगरीमध्ये भगवान बुद्ध आले. भगवान बुद्धाचं प्रवचन झालं आणि सगळे लोक आश्चर्यचकित झाले. अरे, आपल्या नगरामध्ये भगवान बुद्ध आले, भगवान बुद्ध आले. भगवान बुद्धाने असं सांगितलं, भगवान बुद्धाने प्रज्ञा सांगितली, भगवान बुद्धाने ज्ञान सांगितलं, भगवान बुद्धाने विज्ञान सांगितलं, भगवान बुद्धाने विद्या सांगितली. सगळे लोक प्रसन्न झाले. सगळ्या लोकांच्या तोंडून वाह 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 वाह. ही वाह वाह मग कोणी ऐकली? रठ्ठपालाने ऐकली. आणि त्याला असं वाटलं की अरे, कोणीतरी चांगलं सांगते तर आपण जायला पाहिजे, कोणीतरी ज्ञान देते तर आपण घ्यायला जायला पाहिजे, है ना. त्याला असं वाटलं की आपण देखील जायला पाहिजे. तो भगवान बुद्धाकडे जातो आणि भगवान बुद्धाला म्हणतो, बनते भगवान, मला भिक्खू संघामध्ये प्रवेश द्या. बनते भगवान, मला भिक्खू संघामध्ये प्रवेश द्या. भिक्खू संघामध्ये मला सामील करा. माझ्यावर अनुकंपा करा, कृपा करा. मग भगवान बुद्ध त्याला विचारतात. भगवान बुद्ध त्याला काय म्हणतात, तू तुझ्या माता पित्यांची परमिशन घेतली का? तो काय म्हणतो, नाही, मी माझ्या माता पित्यांची परमिशन घेतली नाही. मग भगवान बुद्ध म्हणतात, तुझ्या माता पित्याची जर परमिशन नसेल तर मी तुला भिक्खू संघामध्ये सामील करू शकत नाही. रडू लागला. तो घरी आला रडत रडत. आणि मग भगवान बुद्ध जसे म्हटले तसं त्यांनी आईला सांगितलं, वडिलाला सांगितलं की मला ना भगवान बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये सामील व्हायचे, मला आता भिक्खू बनायचे, मला तुमची परमिशन पाहिजे, मला परवानगी द्या, मला परवाना द्या, प्लीज गिव्ह मी परमिशन. त्यांचे आई वडील काय म्हणतात, अरे बाळा, असं कसं करतोस तू, असं का करतोस तू, तू आमचा एकुलता एक आहेस. काय तुला धन पाहिजे असेल ते आम्ही सगळं तुझ्या नावावर करतो. तुला काय स्थावर मालमत्ता पाहिजे तुझ्या नावावर करतो. तुला काय जंगम मालमत्ता पाहिजे तुझ्या नावावर करतो. पुस्तकात बघू नका, जे थेरॉटिकल नाही म्हटलं मी, जशाच तसं छापल्याला ऐकायचं नाही जास्त. प्रॅक्टिकल तुम्हाला समजलं पाहिजे, त्याचा सार कळाला पाहिजे. सागर आपल्याला कशामध्ये भरायची? घागरीमध्ये भरायची. असं काम करायचं आपल्याला. तो आई वडिलांना विचारतो की मला परमिशन द्या. त्याचे आई वडील उत्तरतात, नाही नाही, तू आमचा एकुलता एक आहेस, तुला परमिशन आम्ही देणार नाही. काय करायचं ते करून घे,
पण तुझ्या नावावर आम्ही सर्व स्थावर जंगल मालमत्ता सगळी तुझ्या नावावर करून देतो. शेती बाडी धन सगळ्या गाड्या घोड्या सगळे तुझ्या नावावर करून देतो. तो म्हणतो नाही, ये हो नहीं सकता, हे मला मान्य नाही. मला भिक्षूच व्हायचंय, काहीही करा, मला भिक्षू होण्यासाठी संमती द्या. आई वडिलांना ऐकत नाही. आजूबाजूचं सगळं गाव जमा करून घेतो तो, रडून रडून सगळं आनंद नगर तो डोक्यावर घेतो. पण त्याचे आई वडील काय त्याला परमिशन देत नाही. मग आजूबाजूचे लोक येतात, अहो असं तडपडून तडपडून पोरग मरून जाईल ना, तुमच्या डोक्याला ताण होईल, तुम्ही काय करा, हे असं पोरग धरणीला खिळून बसलेले असं पण मरणारच आहे, मेलं तर काय करता, उन्हात तडपडायला लागलं ना ते, असं त्याची तळपळाट कशाला तुम्ही घेता, तळतळाट कशाला घेता, त्यापेक्षा तुम्ही परमिशन द्या. असं मारण्यापेक्षा पोरग तुम्हाला भंती झाल्यानंतर तर पाहायला तर भेटन. आई वडिलाला पटलं ते पण बरोबर आहे. मग सगळ्यांच्या विचारानं माता पित्यांनी त्या रठ्ठपालाला परमिशन दिली, परवानगी दिली, परवाना दिला, जा तुला काय भिक्षू बनायचं बन. तू झाला ताडकन उठला होतो. आय विन बॅटल विथ माय फॅमिली, मी माझ्या परिवारासोबत युद्ध जिंकलं, आनंद होता. असा खुश झाला तो. पळत 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 भगवान बुद्धाकडे गेला आणि भगवान बुद्धाच्या चरणी लीन झाला आणि म्हणतो, बनते भगवान, मला माझ्या माता पित्यांनी दीक्षा घेण्यासाठी परमिशन दिली आहे, मला पण आता दीक्षित करा, अनुकंपा करा. भगवान बुद्ध ठीक आहे. आणि भगवान बुद्धाने त्याला दीक्षित केलं, भगवान बुद्धाने त्याला शिक्षित केलं, भगवान बुद्धाने त्याला प्रशिक्षित केलं. शिक्षण घेऊन तो काही कालावधीमध्येच तो अरहंत झाला. कोण झाला? अरहंत झाला. श्रोतापन्न झाला, सकादागामी झाला, अनागामी झाला, अरहंत झाला. अरहंत पदाला पोहोचलेलं तो भिक्षू. त्याच्या हातामध्ये भिक्षा पात्र, खांद्यावर संगाटी, अंगावर चिवर, अशा सुंदर सुडोल चालत्या अवस्थेमध्ये तो परत आपल्या थुलकोटीत नगरीमध्ये, आपल्या जिथे तो लहानाचा मोठा झाला, परत त्या नगरीमध्ये आला. नगरीमध्ये आल्यानंतर तो काय भिक्षाम देई, खरं तर भिक्षू असं म्हणत नाहीत. एका घरासमोर थांबायचं, भिक्षा मिळाली, भिक्षापात्रात टाकलं, त्यांचं पुण्य. आम्ही खऱ्या अर्थाने पुण्य प्रदान करायचं काम करतो. तुमचं काम तुम्ही करायचं, पुण्य करायचं का नाही करायचं. असं करत करत 2-4 घर तो भिक्षाटन भिक्षाचारी का करत करत तो आपल्या वडिलांच्या घरी गेला. त्याचे वडील भांग पाडीत होते. भांग पाडीत होते. भिक्षा मागण्यासाठी तो आला. जा म्हणे पुढं. काय म्हणे इथं, या अशाच लोकांनी तर माझ्या पोराचा सत्यानाश केला म्हणे. तुमच्या मुळेच माझं पोरग बिघडलं म्हणे. हवे हटवे, सरक म्हणे, तो जा बाजूला, तुला भिक्षा देत नाही. तो थोडासा पुढे गेला आणि परत, आता रठ्ठपालाचं लग्न झालेलं होतं, तर त्याची बायको, पत्नी, नातेवाईक, बहिणी, त्या घरी कोणाच्या पण अन्न शिळा असतं. मग शिळा अन्न ते फेकायला गेले बाहेर. रठ्ठपालाने पाहिलं
त्याला असं वाटलं की घरचं अन्न आपलं नेहमीच फेकल्या जातं, ते जर आपल्या भिक्षापात्रात पडलं तर पुण्य कोणाचं? त्यांचं पुण्य, वडिलाचं पुण्य, घरच्याचं पुण्य. मग तो काय म्हणतो, भगिनी ते माझ्या पात्रात टाका, मी त्याचा सुधार करतो. रठ्ठपाल. आणि मग ते भिक्षापात्रामध्ये भोजनदान वाढताना तिने ओळखून घेतलं की हा दुसरा तिसरा कोणी नसून हा माझा पतीच आहे, रठ्ठपालच आहेत हे तिनं जाणलं. आणि ते धावत पळत आपल्या सासू सासऱ्याला, सगळ्या संबंध परिवाराला सांगू लागली, अहो मालक आले, मालक जे गेले होते ना, मालक आले. मग आता वडील त्याला बोलतात, तू घरी कधी येणार? आता शक्य नाही. अरे बाबा, हे सगळं तुझ्यासाठीच तर आम्ही कमवून ठेवलं, आता तरी घरी ये, बस झाला आता तिकडं. नाही, शक्यच नाही. ठीक आहे, भोजनासाठी तरी ये. म्हणतो आजचं माझं भोजन झालं. मग पित्याला वाटते की आपण उद्याचं भोजन देऊ. मग त्याचे वडील उद्याच्या भोजनासाठी निमंत्रित करतात. हो बंदीजी, उद्याच्या भोजनासाठी आमच्या घरी आपण अनुकंपा करून या. उद्याचं भोजनदान वडिलांचा स्वीकार करतो. आणि मग वडिलाचं कालच्या सारखंच आज पण तेच. भोजनाला तो रठ्ठपाल बसला आणि सुरू झाली सरबत्ती. तू घरी येतो का नाही? तू आलाच पाहिजे. तू येत कसा नाही? तुला पाहतोच. वडील वडील, बापाचा अधिकार हक्क तो गाजवू लागला. तो म्हणे, पप्पा बाबा तुम्हाला भोजन द्यायचं तर द्या, नाही तर मी चाललो. तुम्ही असं नको करू, घे पिल्लू, खाय खाय मग बाळा, घे भोजनदान. भोजनदान समर्पित श्रद्धा बुद्धीने त्याला वाढलं. आणि नंतर तो श्रद्धापायी भोजन केला बघा. आणि नंतर वडील तो आनंद होता. आला किती त्याला मन परिवर्तन, मत परिवर्तन करायचा प्रयत्न केला तर ते अशक्य, शक्यच नाही, इम्पॉसिबल. मग जेवता जेवता त्याच्या वडिलांना उकी आली, याला आपण कसं बदलावं. मग असे मस्त सोन्याचा ढिगारा त्याच्या समोर ठेवला. आता खाताच. हे पाय म्हणे, हे जे सोन्याचे बिस्किट आहेत ना, सोन्याचा ढिगारा, हे तुझ्यासाठी ठेवलेलं आहे म्हणे बाळा. कोणासाठी? तुझ्यासाठी ठेवलेलं आहे म्हणे. हे बघ, असं दाखवू लागले. हे एकच नाही, ताशे गडगंज ढिगारे आपल्याकडे आहेत म्हणे, लपवून ठेवलेले आहेत म्हणे आपल्याकडे, भरपूर आहेत. या धनाचा तू उपभोग घे, या धनाचा तू उपभोग घे. तर तो काय म्हणतो, हे धनच तर तुमच्या दुःखाचं कारण आहे. हे धन तुमच्या दुःखाचं कारण आहे. तुम्ही याच्यामुळे सगळ्यात जास्त दुःखी. हे सगळं धन काय करा, एका नदीमध्ये फेकून द्या. ते बाप डोक्याला हात मारून घेतो, बाप्पा हो पोरग कसं होतं. माझं पोरग पहिलं कसं होतं आणि आता कसं झालं. आणि अशा पद्धतीने तो संपूर्णतः रठ्ठपाल चेंज होतो. आणि त्या काळामध्ये केवळ रठ्ठपालच नाही, तर ज्याप्रमाणे यश त्याचे 4 मित्र, नंतर 50 मित्र, त्याच पद्धतीने रठ्ठपालानंतर देखील त्याचं हे सगळं अनुकरण बघून बघा, एका श्रीमंत माणसाने जर दीक्षा घेतली
तर सर्वसाधारण माणसं अट्रॅक्टिव्ह होणं साहजिकच आहे ना. म्हणून रठ्ठपालाने देखील त्या काळामध्ये धर्मांतर केल्याचं श्रवण केल्यानंतर त्या काळातील बऱ्याच लोकांनी धर्मांतर केलं. धर्मांतर म्हणजे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि गडगंज संपत्तीला लाथ मारून हातामध्ये भिक्षा पात्र आणि चिवर हातामध्ये घेऊन चरत भिक्कवे चारिका बहुजन हिताय बहुजन सुखाय, हे मूल मंत्र भगवान बुद्धाचा आदेश, उपदेश, हितोपदेश पुढे पुढे वसाने वारसा रूपाने चालवत गेले. आणि त्यापैकीच एक महान उत्तम श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ उत्तम सर्वोत्तम उदाहरण जर आपल्याला प्रेरणा देणारा कोणता असेल तर ते रठ्ठपालाचा आहे. आणि हे आपल्या मुलांना देखील फार आवश्यक आहे. ठीक आहे, नेक्स्ट वाचायचं. हे प्रश्न पाहिजे का? हे आत्ताच स्टॉप करा. सायली मगर ने खूप सुंदर असे प्रश्न तयार केले. बघा, भगवान बुद्ध कोठे राहिले? एकदा बऱ्याचशा भिक्खूसह कुरु देशात भिक्षा मागित असताना कुरूंची नगरीत थुलकोट्टी तेथे भगवान या दरम्यान राहत होते. त्यांच्यामध्ये तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेले रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता. रठ्ठपालाने भगवंतांना वंदन करून प्रवज्जा उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली. भगवान बुद्ध म्हणतात त्यांना आपल्या माता पित्यांची संमती नाही, त्यांना भगवान बुद्ध प्रवज्जा देत नाही. प्रवज्जा प्रवज्जा म्हणजे काय? जो दीक्षेचा समारंभ होत असतो त्याला म्हणतात प्रवज्जा किंवा परिव्रज्जा किंवा परिव्राजक. ठीक आहे. आणि उपसंपदा, उपसंपदा म्हणजे जो भिक्खू होतो आणि भिक्खू झाल्यानंतर जो 3, 2, 5 वर्षानंतर ज्याची उपसंपदा होते. आणि उपसंपन्न भिक्षू हा खऱ्या अर्थाने ओरिजिनल भिक्खू असतो. उपसंपदेला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ऑर्डिनन्स. काय म्हणतात? ऑर्डिनन्स. रठ्ठपालाने त्यांच्या माता पित्यांची संमती दिल्याचे भगवान बुद्धाला सांगितले व तेव्हा भगवान बुद्धाने रठ्ठपालाला दीक्षा दिली आणि संघात प्रवेश दिला. थुलकोट्टी येथे आवश्यक तितके दिवस राहून 15 वाड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी कुठे गेले? श्रावस्तीमध्ये. त्या ठिकाणी अनाथपिंडिकाच्या सुखदायी चैतन्यात भगवान बुद्धांनी वस्ती केली. रठ्ठपालाने भिक्षा यात्रेसाठी तो कुठे गेला? रठ्ठपालाने आपले चिवर व भिक्षापत्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी ते थुलकोट्टी तेथे गेले. त्या ठिकाणी अनाथपिंडिकाच्या सुखदायी चैतन्यात त्यांनी वस्ती केली. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक ग्रहत्याग करून ग्रहहीन भिक्खू होतात तो उपरतीच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रठ्ठपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाले. रठ्ठपाल माणसाच्या 4 हानी असतात. या 4 हानी प्रत्येकाला भोगाव्या लागतात. असं कोण सांगतं रठ्ठपालाला? विचार करा पक्का. आणि मग सांगा 4 हानी कोणत्या आहेत? म्हातारपण, अनारोग्य, दारिद्र्य. राजा रठ्ठपालाला सांगतो कोणत्या 4 हानी आहेत त्या? या 4 हानी झाल्या तरच माणसाने दीक्षा घेतली पाहिजे, तरच माणसाने संसाराचा त्याग केला पाहिजे. बरोबर आहे? कोणत्या आहेत 4 हानी?
एक म्हणजे म्हातारपण. म्हातारपण म्हणजे साठी बुद्धी नाटी बुद्धी. एकदा का साठी बुद्धी झाली की त्यांनी दीक्षा घ्यावं, म्हातारपण झालं की त्यांनी दीक्षा घ्यावं. कोणीच अशा माणसाने दीक्षा घेऊ नये असं राजा त्याला सांगतो, रठ्ठपालाला सांगतो. आणि तू काय म्हातारा नाहीस, तू तर तरुण आहेस. तरुण आहे ना तू, दीक्षा कशाला घेतली? दीक्षा घेऊ नको, परत ये संसारिक गृहस्थी जीवनामध्ये. परंतु तू नाही म्हणतो. दुसरी हानी काय? अनारोग्य म्हणजेच रोगी अवस्था. एखादं काही दुखणं आलं, बीपी झाली, शुगर झाली, कॅन्सर झाला, काही ना काहीतरी असे अडथळे आले, रोगी जीवन आहे. अशा रोगी माणसाने दीक्षा घेतली पाहिजे. बिनारोगी माणसाचं काय काम आहे? बरोबर आहे की नाही? समजा सगळ्याच रोगी भंतेजी जर तुम्हाला जिकडे तिकडे आढळले असते तर तुम्ही निरोगी राहिले असते का? हा, तुम्ही पण रोगी झाले असते ना. अरे आमचे भंतीजी रोगी, आम्ही रोगी. तर भंतीजीला कोरोना, आम्हाला कोरोना. भंतीजीला शुगर. राजाला सांगायचं होतं की अशा माणसाने दीक्षा घ्यावा, ज्यांना रोग आहेत, जे म्हातारा झालं त्याने दीक्षा घ्यावा. पहिला पैसा कमावा, तरुणपणे लग्न करावं, माता पित्याची सेवा करावं, मग नंतर वानप्रस्थ किंवा संन्यासाश्रम स्वीकारावा. अगोदर ग्रस्त जीवनाचा आनंद आहे का, ब्रह्मचर्य जीवनाचा आनंद आहे का. तिसरं काय? दारिद्र्य. दारिद्र्य म्हणजे जे बीपीएल खाली आहेत, बिलो पॉवर्टी लाईन. एकाला मी विचारलं बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे काय? म्हणजे ते म्हणे जे दलिंदर रेषेच्या खाली असतं ना, ते म्हणजे बीपीएल असत. दलिंदर रेषेच्या खाली नाही, ते दरिद्र रेषे खाली असलेल्या माणसाला बीपीएल म्हणतात, ज्यांच्याकडे पिवळा आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड, राशन कार्ड असतं. बरोबर आहे? त्यालाच आपण शिधा कार्ड, शिधा पत्रिका देखील म्हणतो, जी आपल्याला तहसील ऑफिस मधून मिळते. सगळं सांगावं लागतं तुम्हाला. दारिद्र्य म्हणजे जे असे हातापायी चालत नाही, पैसे कमवत नाही, ज्यांना काही रोजंदारी मिळत नाही, जे असेच बेरोजगार, बीए बेकार आणि एमए मोक्कार, जे असे आहेत आलतो फालतो, आहे की नाही, त्यांनी दीक्षा घेतली पाहिजे. ज्यांच्याकडे काही कमवायचं साधन नाही, रोजंदारी नाही, अशाने दीक्षा घेतली पाहिजे. तुझं काय काम आहे? सगळं तुला धन संपत्ती सगळं मस्त मजेत आहे तुमचं. नातलगांचा मृत्यू, आई वडिलांचा मृत्यू झाला, किंवा कोणीच आपल्या सोबत नाही, साथ नाही, आई वडिलांचा मृत्यू, भावाचा मृत्यू, सख्या चुलत्याचा मृत्यू, मामाचा मृत्यू, जगामध्ये कोणीच नाही. किंवा जरी माता पित्याचा मृत्यू झाला, दुसरे जरी असतात, बरेच जण असतात ना मजा घेणारे, आई वडील वारले की आम्ही साथ देऊ, आम्ही आधार देऊ, आम्ही पैसे देऊ, आणि वेळ येते तेव्हा मात्र नुसतं तोंडाकडे बघत राहतात, मदत बिलकुल करत नाहीत. ही आजच्या वस्तुस्थिती नातेवाईकाची त्या पण काळात होती, आजच्या पण काळात आहे, आणि उद्या पण राहणार आहे. म्हणून राजा काय म्हणतो? म्हातारपण झाल्यावर, रोगी जीवन असल्यावर, दारिद्र्य असल्यावर, आणि यदा कदाचित नातलगाचा मृत्यू झाल्यावर मग दीक्षा घ्यायला पाहिजे. कशाला ताप घेऊ राहिला तू? ज्ञान आणि दार्शनिक सम्यक संबुद्धाने सांगितलेले हे 4 तत्वे
बघा, या चार तत्वामुळे तो आपला रठ्ठपाल भगवान बुद्धाकडे आकृष्ट झाला. कोणते चार तत्व येते? दार्शनिक तत्व. दार्शनिक तत्व म्हणजेच फिलॉसॉफिकल कॉन्सेप्ट. जग अनित्य असून सतत बदलत आहे. जग नित्य आहे का अनित्य आहे? नित्य आहे. अनित्य आहे. बरोबर आहे की नाही? जग कसं आहे? अनित्य आहे. जग कसं आहे? सतत बदलणार. अनित्य आहे ना, म्हणजे सतत बदलणार आहे. जग कसं आहे? अनित्य ना. अनित्य म्हणजे काय? मग तेच यासाठी मला विचारावं लागतं की तुम्हाला आणखी जास्त समजलं पाहिजे. अनित्य या शब्दाचा अर्थ की जे नित्य नाही, जे नित्य नाही त्याला अनित्य म्हणतात. आता नित्य म्हणजे काय आणि अनित्य म्हणजे काय? आता तुम्ही 6:30 झाले, आणखी अर्धा तास होईल. मग तुम्हाला असं वाटेल भंतीजी कधी बंद करतात, चिंता होईल, है की नाही? म्हणजे एका तासाभरात तुम्ही विहारामध्ये एक पण राहणार नाही. आता सध्या तुम्ही इथं सगळेजण आहात, मी इथं सांगत आहे, बोलत आहे, पण आता तुम्ही एका तासाभरात इथं नसणार. यालाच काय म्हणतात? अनित्य. तुम्ही आता येत आहात, जाणार, परत उद्या येणार, यालाच म्हणायचं अनित्य. म्हणजे कोणतीही गोष्ट थांबत नाही. मग ती वेळ असेल, काळ असेल, स्थिती असेल, परिस्थिती असेल, काहीही असेल, त्यालाच म्हणतात अनित्य. जो नित्य नहीं होता उसे हम अनित्य कहते हैं. जो परमानेंट नहीं होता उसे हम इम्परमानेंट कहते हैं. आणि याच तत्वाला अनुसरून त्याने दीक्षा घेतली. जग सगळंच अनित्य ना. तर मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, त्याला पण काय वाटलं, एवढी मोठी आपल्याकडे गडगंज संपत्ती एक दिवस नष्ट होणार आहे. आज आपली संपत्ती आहे, उद्या 5, 50, 100 वर्षानंतर दुसऱ्याची संपत्ती होणार आहे. बरोबर आहे की नाही? एक दिवस सम्राट अशोकाचं साम्राज्य होतं, मग नंतर त्यांचं साम्राज्य सक्सेशन पुढे पुढे परंपरेप्रमाणे त्या राजाने स्वीकारलं. मग बृहद्रथ शेवटचा सम्राट मौर्य राजा होता, त्याची हत्या झाली आणि मौर्य वंशाचा परिणामी ऱ्हास झाला होतं. त्यालाच म्हणतात अनित्य. जगाला रक्षण करता किंवा पालन करता असा कोणी नाही. म्हणजे काय? देव आहे का? नाही. आत्मा आहे का? परमात्मा आहे का? नाही. हे भगवान बुद्धाचं मला तत्व आवडलं म्हणून मी भगवान बुद्धाकडे आकर्षित झालो. भगवान बुद्धाचं मला हे तत्वज्ञान आवडलं म्हणून भगवान बुद्ध मला प्रिय आहेत, श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. जगाचं रक्षण करता किंवा उत्पन्न करता कोणी ब्रह्म किंवा विष्णू किंवा महेश किंवा दत्तात्रय कोणीही नसून केवळ आणि केवळ ही पृथ्वी आपल्या आपल्या कार्य आणि कारण भावाने प्रतीत्य समुत्पादाने जन्माला आलेली आहे. आणि भगवान बुद्ध मला आवडलं. तिसरं काय? आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपल्याला गेले पाहिजे. धनसंपत्ती गडगंज संपत्ती होती, स्थावर होती, जंगम होती, नातेवाईकाची संपत्ती होती, सगळंच होतं. काय कमी होतं? हे तर रठ्ठपालाने सोडलं. आपण सिद्धार्थाने काय काय सोडलं हे तर बघितलेलेच आहे. सगळं घर से बेघर होना ही प्रवज्जित का प्रथम लक्षण होता है. कशावरही आपली मालकी नाही, मीपणा कधी करू नाही. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणीव असून ते सारखे धडपडत आहेत. तृष्णा ही दुःखाचं मूळ कारण आहे की नाही? तृष्णा म्हणजे काय? तृष्णा म्हणजे काय? इच्छा.
इच्छा. व्हेरी गुड. तृष्णा म्हणजे काय? इच्छा. इच्छा आणि आवश्यकतामध्ये फरक आहे बरं. तृष्णा म्हणजे वासना, इच्छा, कामना, अतृप्त भावना, त्याला म्हणतात तृष्णा, त्याला म्हणतात इच्छा. बरोबर आहे. आणि आवश्यकता म्हणजे काय? आवश्यकता म्हणजे आपली गरज, आवश्यकता म्हणजे आपली नीड. मला पाणी प्यायचं आहे, ही माझी काय आहे? आवश्यकता आहे, गरज आहे, नीड आहे. बरोबर आहे की नाही? परंतु मला सोनं खायचं आहे, हे तुमची काय झाली? तृष्णा झाली, इच्छा झाली. सोनं काय कधी खाता येतं का? नाही. पण मोडून खाता येतं की नाही? खाता येतं ना? तर सांगायचं तात्पर्य हे की अशा थोडासा शुल्लक आणि शुद्र भेद याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इच्छा आणि आवश्यकता थोडासा भेद आहे आणि याच कारणामुळे तृष्णा हे दुःखाचं कारण आहे. मग ती कशाची तृष्णा असेल, ही तृष्णा माणसाने ठेवू नये, दुःखाचं मूळ कारण आहे. म्हणून मी या 4 तत्वाला अनुसरून मी घराचा त्याग केलेला आहे, असं रट्टपाल सांगतो. कोणाला सांगतो? राजाला. आणि मी कोणाला सांगायलो? तुम्हाला. तुम्ही कोणाचं ऐकायले? मला. आईने पण नवीन प्रश्न केले का? नक्की आहे ना. जीवक हा कोण होता? जीवक हा शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता. ग्रेट. जीवकाला कोणी दत्तक घेतले? जीवकाला अभय राजाने दत्तक घेतले. जीवक कोणत्या विद्यापीठात शिकत होता? जीवक हा तक्षशिला विद्यापीठात शिकत होता. राजाने जीवकाची काय म्हणून नेमणूक केली? राजाने जीवकाची राजवैद्य म्हणून निवड केली. भगवंताने तुझ्या माता पित्यांची संमती आहे काय, असे कोणाला विचारले? रट्टपालाला. व्हेरी गुड. रट्टपालाला. ठीक आहे, आम्ही संमती देतो, पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट परत घेतली पाहिजे, असं कोण म्हणालं? रट्टपालाचे आई वडील. व्हेरी गुड. रट्टपालाचे आई वडील रट्टपालाच्या मित्राला. रट्टपालाचे आई वडील कुठे राहत होते? तुल्लकोटी. तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे माझी दासी राहणार नाही, असे कोण म्हणाले? रट्टपालाची आई दासीला म्हणाली. वा, क्या बात. हे बाळा, हे बाळ, तुझी श्रमचर्या सोडून दे, असे कोण म्हणाले? रट्टपालाचे वडील रट्टपालाला म्हणाले. अजात शत्रू हा कोणाचा मुलगा होता? राजा बिंबिसाराचा. वा, खूप छान. आमच्या मस्के आई आणि सायली यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या. अभिनंदन. थँक्यू. एक मिनिट, अभी करो बंद.